ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। तर पुण्याचं शिवाजीनगरचं वाकडेवाडी एसटी स्टँड हे सर्वसामान्य एसटी प्रवाशांसाठी हक्काचं बसस्थानक आहे। दररोज इथून अनेक एसटी राज्यात विविध भागामध्ये जात असतात। या एसटी स्टँडवर निवडणुकीच्या काळामध्ये कुणाची नेमकी हवा आहे जाणून घेऊया। काका तुमचा मतदारसंघ कुठला? निफाड। निफाड कोणाची हवा तिकडे? लास्ट शरद पवार गट। शरद पवार गट। उमेदवार कोण आहे तुमचा? अनिल कदम। अनिल कदम। म्हणजे टोल नाक्यावाले का? टोल नाक्यावाले हो। उमेदवार कोण तुमच्याकडे? सीमा हिरे। सीमा हिरे येईल। बाकी समोर कोण आहे? समोर बडगुजर आहे। बडगुजर कोण येईल? सीमा हिरे। सीमा हिरे। मतदारसंघ कुठला? आमचं कमळ आहे। कमळ? उत्तमराव टिकले। कमळ डायरेक्ट सांगूनच टाकलं त्यांनी। इथं सीमा हिरे आणि सुधाकर भाऊ बडगुजर। मग कोण येईल? सुधाकर भाऊ बडगुजर। चिन्ह कुठला? पक्ष कुठला? शिवसेना उद्धव ठाकरे। शिवसेना। मग सुनील अण्णा। सुनील अण्णा। अरे वा। सुनील अण्णाचा पोर्शेकारमुळे नेहमी चर्चेत आलेले सुनील अण्णा, त्यांना काय फरक पडेल का पोर्शेकार प्रकरणामुळे? येस पडेल ना सर, कारण की आमची तिथं रोडाचं सोय त्यांनी केलेली आहे। सोय केलेली। पोर्शेकारचं त्यांना काय फरक पडणार? निवडून येतील असं म्हणायचं? हो येऊ शकते। निवडून येतील। कोण येईल? गुले। गुले का बरं? कारण की मुनिकर आता 10 वर्ष झाले काम नाही, तसं गुलेचं कार्य मागच्या 5 वर्षात होतं। आम्ही लाडकी बहिणी, आम्ही सावत्र बहिणी आहे। तुम्हाला दिलं नाही? आम्हाला पगार आहे ना। हा पगार आहे दादा। निराधार पगार। हा मग लाडकी बहीण मिळायला पाहिजे तुम्हाला पण। नाही पण तुम्ही हे गोष्ट सांगताय लाडकी बहीण म्हणताय तुम्ही, हे योग्य आहे। पण तुम्हाला लाडकी बहिणीचं ते 1,500 मध्ये आम्हाला काय परवडतं सांगा बरं? मागवारी किती केली आहे? तेलाच्या किमती किती वाढल्या दादा? सरकार तर म्हणतं लाडकी बहीण गेम चेंजर, आम्ही लाडकी बहिणीवर निवडून येणार। आम्ही लाडकी बहीण मानतोय, आम्ही लाडका भाऊ पण मानतोय, पण मागवारी किती मनमान तशी मागवारी झाली आहे। सावरगाव। सावरगाव कोणाची हवा आहे तुमच्या इकडे? धनंजय मुंडेची। धनंजय मुंडे। पण पवार साहेब तर म्हणते यावेळेस पाडायचं त्याला। नाही धनंजय मुंडे येणार आहे। येणार म्हणजे आम्ही मतदान टाकणार की त्याला। आणि जरांगे फॅक्टर कुणाला माहित काय होत?